अध्यक्ष सीताफळ महासंघ श्याम गिट्टाणी सरांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आज आपले मुख्य अतिथी डॉक्टर घोरपडे सर, ते रिटायर्ड प्रोफेसर आहेत PDKV अकोलामधून आणि आता एमिरिटस सायंटिस्ट म्हणून ते भारती कृष्ण विद्यापीठ पुणेमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर श्री श्याम गट्टाणी सर हे अध्यक्ष सीताफळ महासंघ महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत आहेत. बीना नायर मॅडम लिन्सीड ब्रीडर PDKV अकोला इथं कार्यरत आहे आणि आता आपली कार्यशाळेची सुरुवात सर्वप्रथम बीना मॅडमकडून करण्यात येते. तर प्लीज बीना नायर मॅडम आज आपल्याला त्या मोहरी उत्पादन आणि मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शनपर बोलणार आहेत. प्लीज मॅडम. धन्यवाद. गट्टाणी साहेब, घोरपडे सर आणि उपस्थित 2-4 शेतकरी जे आहे, नमस्कार. मी बीना नायर, जवस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प. आमचा हा प्रकल्प जो आहे तो नागपूर कृषी महाविद्यालय, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत इथे आहे आणि महाराजबागजवळ आमचा कॉलेज आहे. तर मी आता आपल्याला पहिल्यांदा लवकरच, म्हणजे वेळ कमी असल्यामुळे मी थोडं लवकरच घेते, मोहरीची लागवड कशी करायची आणि केव्हा करायची आणि त्याच्या जमीन कसं घ्यायचं आणि त्याचं थोडंफार मूल्यवर्धन म्हणजे आमच्याकडे एक शेतकरी आहे ज्यांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. तर मॅडम इथूनच ऑपरेट करायचं आहे का? आपण मोहरी का बरं घेतली पाहिजे आणि म्हणजे भारतात जे आहे मोहरी एक मुख्य तेलबिया पीक आहे. जरी विदर्भात जे आहे ही पीक ही म्हणजे आपण मिश्र पीक म्हणून गव्हामध्ये असंच फोकून देतात, तसं न घेता आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने मोहरीची पीक घेतली तर आपल्याला नक्कीच उत्पादनात वाढ भेटते. मोहरी जो आहे त्या तेलामध्ये, जे आपण तेल खातो आहे त्या सगळ्या तेलामध्ये सगळ्यात चांगलं तेल, ज्याच्यामध्ये जसं ओमेगा-3 आणि ओमेगा-6 जे फॅटी ॲसिड आहे त्याचं प्रमाण सगळ्यात चांगलं जे आहे त्या मोहरीमध्ये आहे. त्याच्यामुळे ते उत्तर भारतात किंवा मध्य भारतात किंवा ईस्ट म्हणजे या भागात मोहरीचं तेल वापरलं जातो. आणि सुरू झालं का? तिथूनच करा तुम्ही. हां, तर जसं मी म्हटलं, हे जे पीक आहे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या सगळ्या म्हणजे इथे लिहिलेल्या सगळ्या प्रदेशांमध्ये हे म्हणजे पिकला जातो. त्याच्यानंतर याच्यात जे आहे 32 ते 40% तेलाचं प्रमाण आहे. आणि जसं मी आपल्याला म्हटलं की याच्यामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड जे आहे, जे आपल्या शरीराला लागतो आणि जो आपला शरीर उत्पादन करू शकत नाही, हे फॅटी ॲसिड आपल्याला बाहेरून घ्यावं लागते आणि याचा समप्रमाणात मोहरीमध्ये आहे. आणि आपल्या विदर्भात हा मोहरी पीक का बरं घेतली पाहिजे? कारण आपला जो हवामान आहे मोहरीसाठी, आपण म्हणजे मोहरी आपण घेऊ शकतो आपल्या हवामानात. आणि हा जो पीक आहे, जसं आपण रबी पीक ज्याच्यात आपण चणा घेतो, गेहू घेतो, जवस घेतो, याच्यामध्ये पण मिश्र पीक म्हणून आपण याला घेऊ शकतो. आणि गव्हामध्ये याला 9 तास गव्हाचा आणि 1 तास मोहरीचं जर आपण टाकलं आंतरपीक म्हणून, तसंही आपण घेऊ शकतो.
आणि अजून एक म्हणजे जेव्हा मोहरीचं पीक काढायला येते त्याचं सगळं पान जे आहे ते गळून जमिनीत पडते आणि त्याच्यामुळे जे आहे जमिनीची सुपीकता वाढते. या सगळ्या म्हणजे काही कारण आहे जे आपण मोहरी घेतली पाहिजे याचा एक म्हणजे त्याच्यानंतर जे आहे आपण आपल्या विद्यापीठाअंतर्गत आपण दोन म्हणजे वाण जे आहे ते आता म्हणजे मागच्या 3-4 वर्षात आपण प्रसारित केलेला आहे, ज्याचा एक जो वाण आहे ज्याचं नाव आहे TAM 108-1 हा जो आहे आपली जी जुनी मोहरीची वाण होती ज्याचं नाव होता शताब्दी, ती त्याच्यापेक्षा 17% म्हणजे त्याचं उत्पादन जास्त आहे, तेलाचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर हा जो आहे म्हणजे याच्यात शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेल्या जे प्रयोग आहे त्याच्यात उत्पन्न त्याचं 15% जास्त मिळालेलं आहे. आणि या वाणाचा जसं मार्केटमध्ये जो जाड दाण्याचा मोहरी असतो त्याला भाव जास्त असतो, तर हा जो मोहरीचा वाण आहे हा थोडंसं जाड आहे, त्याच्यामुळे हा म्हणजे वाण विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे. नेक्स्ट याच्यानंतर मागच्या वर्षी आपण अजून एक वाण प्रसारित केलेला आहे ज्याचं नाव आहे ACN 237 ACN 237 आणि हा आपल्या मागल्या जो म्हणजे टॅम्सपेक्षाही जास्त उत्पन्न आहे आणि याचा तेलाचं प्रमाणही जास्त आहे. आणि याचा शेंगाचा जो मेन कॅरेक्टर जो आहे त्याच्या शेंगाचा घनता ती जास्त आहे या 2-3 व्हरायटीपेक्षा. नेक्स्ट साठी हां ठीक. त्याच्यानंतर जमीन कशी तयार करायची आहे मोहरीसाठी, याला जे आहे मध्यम ते भारी जमीन लागते आणि उत्तम पाण्याचा निचरा पाहिजे आणि पूर्व मशागत जे आहे याला खोल आडवी उभी नांगरणी करून वखरणी करायची आणि ओलिताखाली असल्यास वखरच्या साहाय्याने सारे पाडावेत. नेक्स्ट त्याच्यानंतर याच्या बियाणाचं प्रमाण जो आहे खूप कमी बियाणं लागते मोहरी लावायसाठी आणि याचं 5 ते 6 किलो हेक्टरी मोहरीचं बियाणं लागते. आपल्याला एका हेक्टरसाठी फक्त 5 किलो बियाणं लागते आणि पेरणीच्या पूर्वी जे आहे सगळ्या जे म्हणजे कोणतेही पीक आपण घेतलं तर त्याला आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला नक्की रोग आणि रोगापासून आपल्याला हे मिळते. तर असं याला पण आपण सीड ट्रीटमेंट आपल्याला करावं लागते आणि हे जे म्हणजे 5 ते 6 किलो बियाणं जेव्हा आपल्याला लागते म्हणजे एका हेक्टरसाठी फक्त तेवढंच लागते. आणि सगळ्यात मोठं मोहरी पिकाचं 2 गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागते की पेरणीची वेळ खूप महत्त्वाची आहे. ते म्हणजे जास्तीत जास्त 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंतच आपण मोहरी पेरायची. याचं कारण असं आहे की जो फुलोऱ्यावर येतो शेंगा भरण्याचा वेळ असतो फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत शेंगा भरण्याची वेळ असतो, त्यावेळेस थंड वातावरण पाहिजे मोहरीला. त्याच्यामुळे म्हणजे मोहरीची पेरणीची वेळ जी आहे ते आपल्याला ऑक्टोबर 15 ते मॅक्झिमम नोव्हेंबर 15पर्यंतच आपण मोहरी पेरायची, त्याच्या पुढे जाऊ नका. आणि दुसरं म्हणजे हे जे आहे 2 म्हणजे ओळीतलं अंतर 30 ते 45 सेंटीमीटर आपण ठेवू शकतो, पण
सगळ्यात मोठं म्हणजे 2 झाडाचा अंतर जो आहे तो 10 सेंटीमीटर ठेवलेच पाहिजे. त्याच्याचमुळे जे आहे हे म्हणजे बियाणाचं प्रमाण जो आहे 5 ते 6 किलो प्रति हेक्टर आपण वापरतो. त्याचं म्हणजे 2 झाडातलं अंतर आपण 5 ते 10 सेंटीमीटर, नक्की 10 ते 15 सेंटीमीटर आपण ठेवले पाहिजे. झाडाची जे आहे वाढ चांगली होते आणि शेंगा पूर्ण भरल्या जाते, तेव्हाच त्याची उत्पादन जे आहे ते आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त भेटते. नेक्स्ट ते हे जे आहे 2 झाडातलं अंतर जसं मी म्हटलं, आणि त्याच्यानंतर याला जसं आधीच म्हटलेलं होतं की 9 ओळी गव्हाची आणि 1 ओळी मोहरीची असं आपण याला लावू शकतो. नेक्स्ट त्याच्यानंतर याला खत व्यवस्थापन जे आहे, याला ओलितासाठी 50 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आणि 25 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद जे आहे, अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद हे जे आहे हे पेरणीची वेळ, आणि नंतर अर्धी जे आहे ते 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला हे करायचं आहे. आणि कोरडवाहू जर असेल, मोहरी कोरडवाहूमध्ये काही चांगलं येत नाही, तरी एक कोरडवाहू म्हणजे 1 किंवा 2 पाणी आपण दिलं तर याला कमी नत्र लागते 40 किलो. आणि उत्पादन वाढीकरता जे आहे आपल्याला म्हणजे हे तेलबिया पीक, सगळ्या तेलबिया पिकामध्ये आपल्याला गंधक वापरायची गरज असते. याच्यामध्ये पण 20 किलो गंधक व 1 किलो बोरॉन पेरणीच्या वेळेस वापरावे. तसेच 50% फुलोरा असतात, 1% युरियाची फवारणी करावी. हे सगळे जे आहे काही म्हणजे असे ठळक पॉईंट्स आहे जे आपण याचं हे केलं तर आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ मिळते. नेक्स्ट आणि हे जे आहे सगळ्या पिकांमध्ये पेरणी झाल्यावर 40-50 दिवस आपल्याला तण विहिरीत ठेवावं लागते. याच्यासाठी आपण डवरे करून घ्यावे किंवा त्याच्यानंतर पेरणीपासून 20 ते 40 दिवसानंतर 2 निंदन व 1 डवरणी कराव्यात. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट त्याच्यानंतर ओलित, जसं उत्पादन वाढीसाठी ओलिताचं खूप महत्त्व आहे. आणि ओलित जे आहे याच्यात म्हणजे आपल्याकडे ओलित असल्यास पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसाचा अंतराने पाण्याच्या 3 पाळ्या द्याव्यात, म्हणजे हे उत्तम पीक येईल असं केलं तर. आणि 2च ओलित, हे ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्थापन आहे 3 ओलित करू शकतात त्यांच्यासाठी आहे. आणि 2च ओलित असल्यास पेरणीनंतर 1 महिन्यानी एकदा आणि दुसरा फुलोऱ्यावर असताना दुसऱ्यांदा असं आपल्याला म्हणजे ओलित करावं लागते. आणि कीड व्यवस्थापन, याच्यात एकच कीड येते ते म्हणजे मावा. आणि या मावा याच्यासाठी हा जो आहे तो असा म्हणजे हा जो हे जे आहे असं दिसतो मावा आल्यावर. आणि हा जो आहे म्हणजे जेव्हा तीव्र प्रादुर्भाव असल्यास रोपाची वाढ खुंटते. आणि हे जे मावा जे आहे ढगाळ वातावरणात याचा प्रभाव जास्त असतो. नेक्स्ट. आणि याच्यासाठी जे आहे आपल्याला फवारणी करायची आहे ते आहे डायमिथोएट. इथे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 30% किंवा हे जे क्विनॉल्फॉस, मॅलाथिऑन हे कोणतेही याच्यातून कोणतेही तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यात रोग म्हणजे एकच रोग आहे तो म्हणजे भुरी. आणि तो जनरली आपल्याकडे जेव्हा पीक काढणीला येते तेव्हाच हे भुरी, वेळेवर पेरणी झाली तर पीक जेव्हा काढणीला येते तेव्हाच हे भुरी रोग येते. आणि तेव्हा जे आहे याच्यात मॅन्कोझेप किंवा हा बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागते. आणि जर म्हणजे परिपक्व झाल्यावर हा आला तर याच्यामध्ये काही न केलं तरी चालेल.
म्हणजे वेळेवर पेरणी केली तर हे जे बुरी आहे हे रोग येत नाही. नेक्स्ट. आणि काढणी आणि मळणी जे आहे, शेंगा 75% पिवळे झाले आणि दाणे ठळक झाले तर आपण याचं काढणी करू शकतो आणि डीक करून 8 ते 10 दिवस शेतात वाळू द्यावे आणि बैलाच्या पायाखाली किंवा काठीने बुडून किंवा थ्रेशर, हे जे आपल्याकडे जे नेहमी जे आपण वापरतो त्या थ्रेशरमध्ये आपण याला काढू शकतो आणि याचा हेक्टरी उत्पादन जे आहे 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर. आणि शेतकऱ्यांनी विदर्भात एवढे घेतलेले आहे. आमच्याकडे म्हणजे एक शेतकरी आहे अमरावतीमध्ये, त्यांनी याच्यापासून खूप सारे पदार्थ तयार केलेले आहे. आणि जसं हा जो आहे म्हणजे तेल ते काढतात, तेल विकतात. त्या हे कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे जे घाणीचं तेल आहे ते तसं काढतात. 300-350 रुपये लिटरनी विकतात. त्यांचं नाव आहे मयूर कोकाटे, अमरावती जिल्ह्यात आहे ते. त्याच्यानंतर त्याच्यापासून ते हेअर ऑइल तयार करतात. केसांसाठी चांगलं असतो याचं तेल, तर ते तयार करतात, तेही विकतात. आणि भरपूर सारे प्रॉडक्ट्स म्हणजे याचा ढेप जे आहे तो पण जनावरांसाठी चांगला असतो, तर ते पण ते तयार करतात आणि विकतात. हे असं जे आहे हे मोहरीचं म्हणजे आहे उत्पादन. आता कोणाला काही विचारायचं किंवा याच्यानंतर जे आहे मी जवसाचं डायरेक्टली घेऊ. जवस महाराष्ट्रात म्हणजे जवस एक मुख्य पीक होता. पर्टिक्युलरली विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वगैरे हे म्हणजे एक मुख्य पीक होता. पण आता जे आहे याचा क्षेत्र जे आहे ते कमी होत चालला आहे. पुष्कळसे कारणं आहे त्याचे. पण जवस म्हणजे आता जवसाबद्दल लोकांना थोडंसं जागरूकता झालेली आहे. जवसामध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट म्हणजे त्याच्यात ओमेगा 3 नावाचा जो फॅटी ॲसिड आहे तो आहे. आणि तो आपल्या शरीराला आपण तो शरीर आपला उत्पादन करू शकत नाही, तो आपल्याला बाहेरूनच घ्यावा लागते. आणि जवसामध्ये 52 ते 58% ओमेगा 3 असल्यामुळे हे जवस एक चांगला सोर्स आहे हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी. नेक्स्ट. हे याचं म्हणजे क्षेत्र भारतामध्ये आणि याचं उत्पादन आपल्याला दिसते याच्यात. नेक्स्ट प्लीज. याच्यामध्ये आपल्या विदर्भात याच्यापेक्षा कमी आहे. आपला विदर्भात कमी असल्याचं म्हणजे कारण, याचं मुख्य कारण म्हणजे हा जो आहे जवस हा आपण भात काढल्यानंतर जास्तीत जास्त शेतकरी लावतात, फेकून देतात. पण आता मागच्या काही 4-5 वर्षापासून आमचं जे आहे हे जवसचं पुनर्जीवन करण्याचा आमचं धोरण होता. आणि त्या अंतर्गत आता इथे तुम्हाला दिसेल की जसं 2022-23मध्ये 267 kg पर हेक्टर होता याचा प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता. आणि आता जे आहे 457 kg पर हेक्टर, म्हणजे एवढा त्याचा प्रोडक्टिव्हिटी वाढलेला आहे. काही म्हणजे बारीकशे आपण हे केले फेकून म्हणजे पेरणी करायची, 2 ओळीवर पेरणी करायची, असं काही आपण मुद्दे घेतले तर याचं नक्कीच प्रोडक्टिव्हिटी वाढते. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. याचं जसं उत्पादन कमी होण्याचं कारण म्हणजे हा कोरडवाहूमध्ये लावला जातो. धान पिकानंतर काढणीनंतर फेकून देतात शेतकरी. काही अन्नद्रव्य याच्यात वापरत नाही. त्याच्यामुळे त्यांची उत्पादन जे आहे ते कमी असतो. मळणी यंत्राची उपलब्धता, त्याच्यानंतर बाजारपेठाची उपलब्धता, प्रति क्विंटल दर
हे काही म्हणजे नेक्स्ट प्लीज, याच्यावर काही उपाययोजना म्हणजे याला जे आहे कोणतंही पीक घेतलं तर त्याला सगळे आपण म्हणजे पाणीची व्यवस्थापन, त्याच्यानंतर जे काही अन्नद्रव्य आहे त्याचा वापर बरोबर केलं तर सगळ्या पिकाचा जो आहे तो उत्पादन वाढतो. आणि याच्यासाठी जे आहे जसं आपल्याला दिसलं या मागच्या वर्षी आपलं उत्पादन वाढलेलं आहे. याला ओलीत घ्यायचं. त्याच्यानंतर धानानंतर जर आपण जवस घेतो तर एक फेकून न म्हणजे असं फेकी पद्धतीने न पेरता झिरो टिल सीड ड्रिल हॅपी सीडर जे काही आहे त्या पद्धतीने आपण याची पेरणी केली. धान काढल्यावर तेव्हा त्याचं म्हणजे 2 झाडातलं अंतर, 2 ओळीतलं अंतर हे मेंटेन राहते आणि याचं जो आहे उत्पादन वाढते. त्याच्यानंतर उत्पादन वाढण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि याच्या तालुका व जिल्हास्तरीय व्यापाऱ्यासोबत बाजारपेठेची उपलब्धता आणि प्रति क्विंटल दर जे आहे हे वाढलं तर नक्कीच याचे म्हणजे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल. नेक्स्ट प्लीज. हे जे मी आधीच तुम्हाला म्हटलेलं आहे याच्यामध्ये ओमेगा-3 52 ते 58% आहे आणि याच्या ओमेगा-3चं काय यूज आहे तर हृदयरोग म्हणजे ब्लड प्रेशर, काही कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, मग सूजरोधक, मधुमेह, हे सगळे जे आहे जवस म्हणजे ओमेगा-3चे यूजच आहे. हे म्हणून आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये 5 ते 6 ग्राम जवसाचा समावेश प्रत्येकाने करावं. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जवस हे म्हणजे वापर करावा. मग याच्यात जे आहे SDG नावाचं एक कंटेंट आहे, त्याला जे आहे अँटी कॅन्सरस, कर्करोग जे आहे त्या प्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या आहारात 5 ते 6 ग्राम जवसाचा वापर करावा. नेक्स्ट प्लीज. वापर कसं करावा म्हणजे आता आपण तेल खात नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण याचं म्हणजे आपल्या खूप सारे पद्धती आहे. जसं गुळपट्टी आपण करू शकतो, मुखवास आपण तयार करू शकतो. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण जवसाचा वापर करावा. आणि दुसरा एक जवसाचा म्हणजे यूज म्हणजे याचं दसकटापासून जे आहे धागे तयार करू शकतो आपण. आणि ते धागे जे आहे ते पॅराशूट आणि याच्यासाठी वापरला जातो. कपडा तयार करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर छपाईला लागणारा जो शाई आहे हे सगळं जवसामधून आपण हे करू शकतो. नेक्स्ट. हे विद्यापीठांनी काही प्रोडक्ट्स तयार केलेले आहे. याच्यात जे आहे जसं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण जवस जसं म्हटलं 5 ते 6 ग्राम जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये खाल्लं पाहिजे. तर हे काही प्रोडक्ट्स आहे. एक ओट्स आणि जवसाचं लाडू. त्याच्यानंतर नेक्स्ट हे जे आहे ड्रायफ्रूटसोबत लाडू. नेक्स्ट मुखवास. हे म्हणजे काही किती प्रमाणात कोणत्या कंटेनरमध्ये किती दिवस जवस आपण ठेवलं तर याचा आपण म्हणजे वापर करू शकतो. हे सगळं स्टडीज पूर्ण झालेलं आहे आणि हे असं आपण याला जे आहे शेतकरी गट जर असेल तर आम्ही याचं टेक्नॉलॉजी देऊ शकतो आणि त्यांनी जे आहे ते हे आपलं उत्पादन याला असे काही व्हॅल्यू ॲडिशन करून नागपूरसारख्या मार्केटमध्ये जर याचा विक्री केली तर याला चांगला भाव मिळेल, जास्त भाव मिळेल. नेक्स्ट. मग नेक्स्ट हे झालेलं आहे. जवसासाठी लागणारा जो वातावरण आहे तो म्हणजे आता रबीमध्ये आपण लावतो. तापमान जे आहे 10 ते 30 डिग्री सेंटीग्रेड आणि जमिनीचं तापमान 15.5 डिग्री. उगवण चांगली होते आणि कमी तापमान असल्यास फुलोरावस्थेत उशिरा येते. नेक्स्ट प्लीज.
जमीन जी आहे मध्यम भारी ओलावा टिकून ठेवणारी जमीन निवडावी आणि याचा pH जो आहे तो 6.5 ते 7.5 आणि हेक्टरी 4 किलो म्हणजे हे सगळं प्रत्येक पिकाला आपल्याला करावं लागते. 4 ट्रॉली किंवा 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, वकरच्या 2 पाळ्या, पेरणी सोपी होईल व बियाण्याची उगवण चांगली होईल. नेक्स्ट प्लीज. कोरडवाहू पीक घेतली तर ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडा आणि बागायती पेरली तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडा. आता म्हणजे 20-25 नोव्हेंबरपर्यंत आपण जवस पेरू शकतो. आताही म्हणजे गेलेलं नाही आहे, अजून 2 दिवस वेळ आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं हे आहे 0 टिल सीड ड्रिल हॅपी सीडर. हे आम्ही काही शेतकरी गटांना दिलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. धान काढल्यावर याच्यामध्ये काही मशागत न करता याच्यामध्ये आपण खत आणि जवस हे मिक्स करून याला पेरणी करू शकतो. काहीच नाही करायचं आहे, फक्त धान कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काही मशागत न करता आपण याचं जवसाची पेरणी करू शकतो. वेळेवर पेरणी होईल आणि मग उत्पादन वाढेल. नेक्स्ट प्लीज. हे आपण काही शेतकऱ्यांनी याचं असं केलेलं पण आहे. इथे आपल्याला दिसेल धानाचं दसकटा, त्याच्यामध्ये जवस लावलेला आहे आणि बियाण्याचा जो आहे प्रमाण 15 किलो प्रति हेक्टर बियाणं आपण याला म्हणजे आपण हे करू शकतो. नेक्स्ट. हे आपलं विद्यापीठाचं रेकमेंडेशन आहे की 15 किलो प्रति हेक्टर धान काढणीनंतर आपण जवस घेऊ शकतो. नेक्स्ट. हे शेतकरी आहे ज्यांनी हा घेतलेला आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट. हे काही कंपॅरिझन्स आहे म्हणजे आपण 0 टिल सीड ड्रिल जे आपल्याला 0 मशागत पद्धतीने आपण पेरणी केली तर आपल्याला काय फायदे होईल. मशागत म्हणजे करायची गरज नाही आणि जे मशागतीचं खर्च आहे ते कमी होईल आणि त्याच्यानंतर तण व्यवस्थापन आपण म्हणजे तणाचा प्रादुर्भाव सुरुवातीचे काही 2-3 वर्ष मग नंतर कमी होईल. तणनाशक आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर मागल्या पिकाचं धान अवशेष आच्छादनामुळे ओलावा जास्त वेळ टिकून राहते. 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. याच्यात खर्च नफा 1:3 आणि मशागत न केल्यामुळे वेळ व श्रम यामध्ये बचत होईल. तसंच जमिनीत असलेला ओलावाचा वापर पीक लागवडीकरता आपण वापरू शकतो. नेक्स्ट. हे तेच फायदे आहे. नेक्स्ट प्लीज. पेरणी जे आहे जर आपण 0 मशागत पद्धतीने म्हणजे सोयाबीन नंतरही आपण जवस पेरू शकतो. त्यावेळेस याचा जो ओळीतलं अंतर 10 सेंटीमीटर, झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर, बियाणे 15 किलो प्रति हेक्टर. नेक्स्ट. ही आपली व्हरायटी आहे PKVNL 260. गोरपडे सरांनी हे व्हरायटी प्रसारित केलेली आहेत आणि हा जो आहे ही व्हरायटी परिपक्व होण्याची कालावधी 111 ते 115 दिवस. हेक्टरी उत्पादन कोरडवाहूमध्ये 6 ते 12 क्विंटल, ओलिताखाली 9 ते 18 क्विंटल, तेलाचं प्रमाण 38%. ही व्हरायटी पूर्ण आपल्या जिथे काही आम्ही 520 डेमॉन्स्ट्रेशन्स यावर्षी दिले आहे म्हणजे बुलढाण्यापासून आपलं गडचिरोलीपर्यंत ही व्हरायटी चांगली येते. म्हणजे धान पीक काढणीनंतर किंवा सोयाबीन काढणीनंतर दोन्ही क्षेत्रात ही व्हरायटी चांगली येते. नेक्स्ट. आता मागच्या वर्षी आपण एक व्हरायटी प्री रिलीज केलेली आहे, त्याचं नाव आहे NL 371. याचा आता ही प्रसारित व्हायची आहे. पुढच्या वर्षी याला हे प्रसारित होईल. याला हा जो आहे
ती ओरिजिनल व्हरायटी म्हणजे NL 260पेक्षा याचं 15% यील्ड जास्त आहे आणि तेलाचं प्रमाण, मुख्य म्हणजे तेलाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे NL 260पेक्षा. आणि जे काही याच्यामध्ये 2-3 कीड किंवा गादमाशी एक कीड आहे आणि एक दुसरं म्हणजे मर रोग, या दोन्ही याला ते प्रतिकारशक्ती आहे या व्हरायटीमध्ये, नवीन व्हरायटीमध्ये. नेक्स्ट 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 बीज प्रक्रिया कोणत्याही, जसं मोहरीमध्ये जसं म्हटलं तसंच या पिकामध्ये पण आपल्याला रोग न होण्यासाठी, कमी होण्यासाठी आपल्याला काही बीज प्रक्रिया करावी लागते. तर या बीज प्रक्रियेमध्ये 1.5 ग्राम कार्बनडायझिम किंवा थायरम 3 ते 3.5 ग्राम, मर ऑल्टरनेरिया याचा प्रादुर्भाव कमी होईल. त्यानंतर 3 तासांनी ॲझोटोबॅक्टर 25 ग्राम व स्फुरद विरघळणारी जीवाणू 20 ग्राम प्रति किलो बियाणे याची बीज प्रक्रिया करावी. आणि जर आपण ओलिताखाली जवस लावत असाल तर 60-30-0 हे रासायनिक खताचं व्यवस्थापन आणि कोरडवाहूमध्ये 25-25-0. नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. आंतरपीक आपण घेऊ शकतो. जवस हरभरा 4:2, जवस करडई 4:2, जवस मोहरी 5:1 या प्रमाणात आपल्याला घेता येते. जवस हरभरा जर आपण 4:2 घेतलं तर आर्थिक दृष्टीने हे फायदेशीर आहे. दोन्ही पिकांमध्ये जे रोग कीड येते ते कमी प्रमाणात येईल जर आपण जवस आणि हरभरा आंतरपीक घेतलं तर. नेक्स्ट ओलीत व्यवस्थापन. पेरणी पूर्व ओलीत करून याचा वापसा आल्यावर पेरणी करावे. त्याच्यानंतर एक ओलीत असेल तर पीक फुलोऱ्यावर येत असताना 45 ते 55 दिवसांनी द्यावं आणि दुसरी ओलीत असेल तर ते 70 ते 75 दिवसांनी बोंड्या धरण्याच्या वेळेस द्यावे. नेक्स्ट हे जे काही शेतकरी वापरतात त्या खताचा किती बॅग टाकले तर आपण प्रपोर्शनमध्ये दिलेलं आहे आधी, पण जर आपल्याला जसं 20-20-0-13 घेतलं किंवा बाकीचे कोणते युरिया घेतले, SSP घेतले तर किती वापरावे त्या खताचं प्रमाण आहे इथे. नेक्स्ट आंतरमशागत 30 दिवसांनी कोणतंही पीक घेतलं तर ते 30 दिवस पहिले जे 1 महिना आहे तो तण विहिरीत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण डवरणी करू शकतो आणि निंदन करू शकतो. आणि जो हे जे आहे हो. नेक्स्ट तणनाशक आपण याच्यात वापरू शकतो. एक हे जे आहे याच्यामध्ये क्लोडनाफॉप मेटसल्फरॉन मिथाईल हे तणनाशक आपण वापरलं तर याच्यामध्ये तण विहिरीत आपण जवस ठेवू शकतो. नेक्स्ट एकच कीड आहे याच्यामध्ये, ते म्हणजे गादमाशी. नेक्स्ट गादमाशी साठी आपण निंबोळी अर्क वापरू शकतो. त्याच्यानंतर पेरणी वेळेवर केली म्हणजे ऑक्टोबरच्या पहिला जास्तीत जास्त 15 नोव्हेंबरपर्यंत केलं तर त्याचा म्हणजे गादमाशीचा प्रादुर्भाव कमी होईल. नेक्स्ट जवस हरभरा जसं मी म्हटलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अजून हे जे आहे ऑल्टरनेरिया, ते पण एक रोग आहे. त्याच्यासाठी पण हे व्यवस्थापन आपल्याला आपण करू शकतो. नेक्स्ट बुरी रोग ते पण शेवटी येते, त्याच्यामुळे काही जास्त त्याचा त्रास होणार नाही वेळेवर पेरणी झाली तर. नेक्स्ट मर रोग पण एक आहे. नेक्स्ट
नेक्स्ट. आता काढणी आणि मळणी, जेव्हा पाने पिवळ्या झाल्यावर आपल्याला याची काढणी करायची आहे. कापणी केल्यानंतर 4-5 दिवस वाळू हे करायचं आहे. त्याच्यानंतर मळणी करताना मळणी यंत्र, जे आपल्याकडे मळणी यंत्र आहे, या जवसासाठी थोडंसं वेगळं आपल्याला करावं लागतं. याचं ब्लोवर बंद करायचं, स्पीड RPM कमी ठेवायचं. आणि कारण कसं आहे, जवसाचं टर्फल आणि जवसाचं बी याचं वजन सारखं असल्यामुळे ते बी उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे RPM कमी ठेवून ब्लोवर बंद करून आपण जर मळणी केली तर जवस आपण मळणी करू शकतो. विद्यापीठात याच्यासाठी वेगळं मळणी यंत्राचा प्रयोग सुरू आहे. 2 वर्ष झालेले आहे. पुढच्या वर्षी बहुतेक ते येईल. नेक्स्ट 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 हे जे आहे काही शेतकरी समोर घ्या. शेतकरी उत्पादक गट आहे, काही शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. हे आम्ही ज्यांना ऑइल मिल आणि ऑइल एक्सपेलर आणि 0 टिल सीड ड्रिल दिलेलं आहे. नेक्स्ट, हे काही शेतकरी गट आहे जे जवस घेतात. यांचे म्हणजे जसं आधीपासून आतापर्यंत 9 गट आहे. 9 गटामार्फत आपण पूर्ण विदर्भामध्ये जवस देतो. आणि त्यांचं जो आहे म्हणजे ते काय करतात आणि त्यांच्याकडे किती शेतकरी जुडलेले आहे आणि त्यांचा जो कंपनीचा जो चेअरमॅन आहे त्यांचं पण नाव इथे दिलेलं आहे. नेक्स्ट हे काही म्हणजे 5 महत्त्वाचे गोष्ट जे जवस हे करायचं. सुधारित पद्धतीने पेरणी, वेळेवर पेरणी, सुधारित बियाण्याचं प्रमाण या सुधारित पद्धतीने पेरणी केलं आणि वेळेवर पेरणी केली तर 33% वाढ होते. सुधारित वाण व बियाण्याचा वापर केला तर 20% वाढ होते. ओलीत व्यवस्थापन केलं, 1 ओलीत केलं तर 30%, 2 ओलीत केलं तर 40% वाढ होते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन केले तर 16% वाढ होते. संजीवकाचा वापरमुळे 24% वाढ होते. कीड रोग याचं व्यवस्थापन केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच जवस पेरल्यावर नफा मिळणारच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणाला काही प्रश्न असतील उपस्थितांमध्ये ते विचारू शकतात. 2011 आहे. आणि आता जवसाचं उत्पादन कसं वाढवायचं आणि आपल्या विदर्भातलं हे प्रमुख पीक असल्यामुळे याच्यावर 2007 ते 2014पर्यंत वर्ल्ड बँकचा एक प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून काही मूल्यवर्धन जवसाचं केलेलं आहे. तर त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. साधारणतः हे अखिल भारतीय समन्वयित जवस मूल्यवर्धन सेंटर, जवसाचं महाराष्ट्रातलं मुख्य सेंटर नागपूरला आहे आणि मूल्यवर्धन सेंटर पुण्याला भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये 2015ला कार्यरत त्यावेळेपासून सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणतः संशोधन हे ओमेगा 3चा वापर आपल्या आरोग्याला कुठं फायदा होतो आणि ते मार्केटमध्ये आणून त्याच्यातून मूल्यवर्धन करून शेतकऱ्याला फायदा कसा होईल याच्यासाठी एक सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट कुठे नेक्स्ट
हां, आता जे उमरेड भागामध्ये शेतकरी कोणी असेल तर तुम्ही बियाणं निर्मितीसाठी डॉक्टर लांबाटांच्या सोबत काम करू शकता. उमरेडला गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह आहे. त्याचं मुख्य काम फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड बनवणं आहे. ब्रीडर सीड पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून घेतलं जातं आणि फाउंडेशन आणि सर्टिफाईड हा शेतकरी गट बनवतो. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे, जे डॉक्टर लांबटांच्या सोबत जे काम करू इच्छितात, त्यांनी जरूर शेवटी फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला, त्यावर फोन संपर्क करून तुम्ही त्यांच्यासोबत बियाण्याच्या निर्मितीमध्ये सहभाग करू शकता. नेक्स्ट, हां, हे ते गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह हा चिखलापारला आहे, उमरेडपासून 20 किलोमीटर अंतरावर. आणि ह्याला तांत्रिक मार्गदर्शन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ करतं आणि भारतीय विद्यापीठाचं जवस मूल्यवर्धन सेंटर पण करतं. आणि आता मॅडमने तुम्हाला सांगितलं की हे जे जवसाचं जे वाहन आहे PK व्हॅनिल 260, तर ह्या वाहनाचं उत्पादन आणि व्हॅल्यू ॲडिशन केलं जातं. नेक्स्ट, आता तुम्ही ध्यानात घ्या, 2015-16 पासून ते आत्तापर्यंत साधारणतः इतक्या क्विंटलवर बियाणाची निर्मिती केलेली आहे. हे सर्टिफाईड सीडचा प्लॉट आहे तो. नेक्स्ट, आता शेतकऱ्यांच्याकडून जे बियाणं येतं सर्टिफाईड, त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, प्रोसेसिंग सगळं या प्रोसेसिंग प्लॅन्टवर होतं. हे प्रोसेसिंग प्लॅन्ट गजानन महाराज जवस उत्पादक गट समूहानं स्थापन केलेलं आहे, तेव्हा शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येईल. नेक्स्ट, आता तुम्ही पहा, साधारणत ही एक पिशवी अशा तऱ्हेने ती बियाणाची बनवली जाते. आणि हा गट हे बियाणं जे गरजू शेतकरी आहेत, ज्यांना जवसामध्ये इंटरेस्ट आहे, ते बियाणं विकत घेऊन त्याची लागवड करू शकतात. आणि जे लागवड करतात, 2 भाग ह्याच्यामध्ये आहे, बियाण्याची निर्मिती आणि कमर्शियल जे शेतकरी करतील, तर त्यांच्याकडून समजा बाजारभाव 6,000 असेल तर 5 ते 10% त्याच्यापेक्षा जास्त भाव देऊन ते खरेदी पण केलं जातं. तर ज्या शेतकऱ्यांना त्याच्यात उमरेड भागात, भिवापूर भागामध्ये ज्यांना इच्छा आहे, किंवा इकडे नागपूर जिल्ह्यातसुद्धा ज्यांना इच्छा आहे ह्या गटासोबत काम करायचं, ते करू शकतात. नेक्स्ट, आता थोडक्यात मूल्यवर्धन जवसामध्ये काय असं आहे की ज्याचं मूल्यवर्धन करायचं. बरं, मूल्यवर्धन करायचं कशासाठी, काय गरज आहे. जसं आहे उत्पादन आपण वाढवतो, आता मॅडमने सांगितलं की साधारणतः 9 ते 18 क्विंटलपर्यंत आपण उत्पादन त्याचं पर हेक्टरी वाढवू शकतो. पण बाजारभाव जर पडले तर ह्या उत्पादनाचं करायचं काय. अशा वेळेला आपल्याकडे पर्यायी व्यवस्था मूल्यवर्धनची असली पाहिजे. मग या जवसामध्ये असं जे 3 गोष्टी अशा आहेत की ज्याचं आपण मूल्यवर्धन करू शकतो आणि त्याचा फायदा समाजाला होतो आणि शेतकऱ्यांना होईल, अशा तऱ्हेचं व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून या 3 गोष्टी, ओमेगा-3, आता ओमेगा-3 हा फॅटी ॲसिड आहे, हे तेलामध्ये असतं. आणि ते साधारणतः बघा तुम्ही 57, आता 58% सांगितलं मॅडमनी, तर ह्या रेंजमध्ये ते राहू शकतं. आणि सगळ्या पिकामध्ये ओमेगा-3 सर्वात जास्त जवसामध्ये आहे. त्याच्यानंतर
SDG हा पण उल्लेख मॅडमने केला. हे अँटी कॅन्सर मॉलिक्यूल आहे. हा जवसाच्या टर्फलात असतो आणि हा साधारणतः इतर पिकापेक्षा म्हणा किंवा जगामध्ये जेवढे असे काही पिकं आहेत त्याच्यापेक्षा 800 पट जास्त आहे. मग त्याचं अँटी कॅन्सरसाठी औषध आपल्याला बनवता येतं आणि जगामध्ये अशा 12 कंपन्या आहेत की त्यांनी ह्याच्यापासून औषध बनवलेलं आहे. आणि तिसरं जवसाचा धागा म्हणजे लिनन क्लॉथ. आता लिनन क्लब वगैरे तुम्हाला शहरामध्ये पाहायला मिळतील, लिननचे कपडे. तर हे 3 भाग आहेत. तर जवस मूल्यवर्धन इतक्या भागात जर केलं तर त्याची व्हॅल्यू वाढू शकते. 7,000 रुपये जर क्विंटल पकडलं तर याच्या 100 पट तुम्ही त्याचं मूल्यवर्धन करू शकता. तर हे मूल्यवर्धन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढेल, त्याचा फायदा समाजाला आणि शेतकऱ्याला कसा होईल ते आपण थोडक्यात बघूया. आता हा एक फ्लो चार्ट दाखवायचा उद्देश असा होता की याच्यापासून ते तेल निघतं. आता तेलापासून काय होतं, तेलापासून ओमेगा 3 ऑइल आणि ओमेगा 3 सॉफ्ट जेल कॅप्सूल बनतात. ह्याच तेलापासून एक फॉर्टिफायर बनवता येतं. त्या फॉर्टिफायरपासून आपलं ओमेगा 3 मिल्क आणि ओमेगा 3 घी बनवता येतं. आता जो केक येतो तो केक थोडा फॉर्टिफाय करून किंवा त्याला एनरिच करून, ज्याला एनरिच फीड मिक्सचर म्हणतो आपण, त्या फीडपासून ओमेगा 3 अंडे बनवू शकतो. नॉर्मल अंड्यामध्ये ओमेगा राहत नाही. ह्या अंड्यामध्ये 250 ते 400 मिलीग्रॅम ओमेगा राहतो. दुसरं ओमेगा 3 चिकन. ते चिकनला फीड खाऊ घालायचं आणि त्याच्या त्या शरीरामध्ये मीटमध्ये तुम्हाला ओमेगा 3 मिळेल. त्याच्यानंतर जवसामध्ये जे टर्फल आहे ते टर्फल डिहालिंग करतो आपण. ते वरचं टर्फल काढून कॅप्सूल केल्यानंतर त्या कॅप्सूल ज्या लोकांना आजकाल तुम्ही पहा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. साधारणतः हार्मोन सेन्सिटिव्ह कॅन्सर जे आहेत, प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युटरस कॅन्सर आणि वेगळ्या प्रकारचे कॅन्सर, हे कॅन्सरच्या लोकांना जर हे जर डिहल केलेलं म्हणजे टर्फल, जवसाचं टर्फल हे जर रोजच्या खाण्यात जर आलं आपल्याला तर कॅन्सर जो झालेला असतो पहिल्या स्टेजमधला तो बरा होतो. याच्यावर मेडिकलमध्ये संशोधन झालेलं आहे आणि त्या कॅन्सरची वाढ जी आहे ती वाढ पूर्णपणे थांबते. आणि शेवटी काय, फ्लॅक्स फायबर, ते जवसाचं जे झाड आहे ते साधारणतः काढणी केल्यानंतर मशीन न काढता ते उपटून काढायचं आणि ते सीड बाजूला केल्यानंतर जो स्ट्रॉ राहतो, धसकट राहतं, त्याला पाण्यामध्ये भिजवून त्याचा फायबर काढायचा, त्याला प्रोसेसिंग करायचं आणि त्याचा धागा बनवायचा. तर याची गरजसुद्धा आपल्या देशात फार मोठी आहे. साधारणतः मिलिटरीमध्ये जे पॅराशूट, बूट किंवा लिनन क्लॉथ, फाईन क्लॉथ किंवा रग्जमध्ये, कर्टेन्समध्ये ह्याचा वापर करता येतो. आणि साधारणतः आपल्या देशामध्ये हे बनत नाही. काही शेतकऱ्यांनी प्रयोग केले, त्यांनी धागा बनवला, कपडेही बनवले, रायपूरला खूप चांगलं काम झालेलं आहे. परंतु कमर्शियली असं नाही आहे. आपण कमर्शियली जे रेमंड कंपनी आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ते बाहेरून बोलवतात आणि ते कपडे बनवतात. तर आपल्या इथं हा एक कुटीर उद्योग, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा एक क्लस्टर तयार करून हा आपण करू शकतो. नेक्स्ट, आता थोडक्यात हे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे पुस्तकात नुसतं लिहिलं आहे म्हणून मी इथे लिहिलेलं नाही आहे. हे सगळं प्रयोग केलेले आहेत. हे सगळे प्रयोग केलेले आहेत आणि प्रयोगांती हे सगळं इथं लिहिलेलं आहे.
तर पहिलं जे ओमेगा 3 ऑइल आहे, आता आपल्याकडे 8-9 तेलबिया पिकं आहेत. त्याचं तेल काढणं सोपं आहे. जवसाचं तेल काढण्यासाठी जरा काळजी घ्यावी लागते. तेल कोल्ड प्रेस हा शब्द मॅडमनी वापरला, त्याला खूप गरम जर झालं तर ते ओमेगा 3 त्याचा खराब होऊन जातो. म्हणून त्याला कोल्ड प्रेस करावं लागतं. आणि निघाल्यानंतर हवेशी संपर्क आला तेलाचा की ते ऑक्सिडाईज व्हायला लागतं. बराच काळ आपण बाहेर ठेवू शकत नाही, म्हणून त्याला नायट्रोजनमध्ये सील करून कोल्ड स्टोरेजमध्ये इमिजिएटली ठेवणं गरजेचं आहे. बरं, हे तेल जास्त दिवस टिकत नाही. तुम्ही असं घरगुती वापरायला लागले ना, 8 ते 10 दिवसांनी त्याच्यामध्ये फेस यायला लागतो, ज्याला रॅन्सिड हा शब्द वापरतात इंग्रजीमध्ये. ते खराब व्हायला लागतं. तर भारती विद्यापीठाच्या वर्ल्ड बँक, भारती विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि बायफ या वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये याच्यावर आम्ही संशोधन करून याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह टाकलेले आहेत. त्याच्यामुळे हे तेल 2 वर्ष खराब न होता टिकतं, जे की 10 दिवसामध्ये तेल खराब होतं. तर त्याची प्रोसेस आहे. मग आम्ही काय करतो, फार्मसीसाठी वापरणारं फार्मा ग्रेड ऑइल, त्याच्यानंतर येणारं फूड ग्रेड ऑइल, हे 2 प्रकारचे ऑइल आपण वेगळे वेगळे काढतो. आणि केकमध्ये साधारणतः 8 ते 10% केकमध्ये तसंच राहू देतो. त्याचा पुढं वापर होतो आपल्यासाठी. आणि अशा तऱ्हेचं मार्केटमध्ये साधारणतः 1000 रुपये किलोप्रमाणे हे तेल जाऊ शकतं. 100 ग्रॅमच्या बॉटल 100 रुपयेप्रमाणे बऱ्याचशा कंपन्या विकून राहिल्या. परंतु ज्या कंपन्या विकत आहेत त्यांच्या तेलामध्ये ओमेगा व्हायबल किती आहे माहीत नाही, कारण तो अशा पद्धतीनं काढला असेल तरच टिकतो. अदरवाईज असं तेल आपल्या उपयोगाचं नाही राहणार, कारण ते रॅन्सिड झालेलं असेल. नेक्स्ट, ह्या तेलापासून या वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये ओमेगा 3 कॅप्सूल बनवल्या गेल्या. आता हे जे तुम्हाला सांगितलं मी फार्मा ग्रेड ऑइल, हे फार्मा ग्रेड ऑइल साधारणतः आम्ही 18% काढतो. समजा 40% ऑइल आपल्या बियामध्ये आहे, 38 ते 40%. तर पूर्ण काढायचं झालं तर सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टनी निघतं ते. पण सॉल्वंट टाकल्यानंतर सगळा ओमेगा डी नेचर होतो. पण सॉल्वंटनं न टाकता कोल्ड प्रेसनी काढायचं आणि त्यातलं पहिलं 18% जे ऑइल येईल ते ह्याच्यासाठी वापरायचं, फार्मा ग्रेड ऑइल. आता ही एक कॅप्सूल मार्केटमध्ये साधारणतः 15 रुपयाला विकली जाते. एक कॅप्सूल 15 रुपये. आता तुम्ही पहा, 1 किलो तेलामध्ये आणि एक कॅप्सूलमध्ये 1000 मिलीग्रॅम आहे, म्हणजे 1 ग्रॅम, म्हणजे साधारणतः 900 कॅप्सूल एका किलोमधून निघतात. कारण 100 कॅप्सूलचं ऑइल थोडं वेस्ट होऊन जातं. मग 900 गुणले 15, साधारणतः 12 ते 13 हजार रुपये पर किलोग्रॅमचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. 12 ते 15 हजार रुपये पर किलोचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. बघा, उत्पादन काढणं हा एक भाग आहे, पण उत्पादन काढल्यानंतर त्याचं मूल्यवर्धन करणं हे महत्त्वाचं काम आहे. साधारणतः आपण सगळे हे कॅप्सूल पूर्वी परदेशातून आपण बोलवायचो, इम्पोर्ट व्हायच्या. तर हा एक व्यवसाय ज्यांना जे फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहेत. नागपूरमध्ये आता नागपूरमध्ये एक डॉक्टरांचा ग्रुप आहे, त्या कंपनीचं नाव आहे गो फ्लॅक्सो बायोसायन्सेस. त्यांनी आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि ते मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड यासाठी त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर ज्यांना त्यांच्यासोबत मार्केटिंगमध्ये काम करायचं आहे
त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्यासोबत मार्केटिंग ह्या ऑइल कॅप्सूलसाठी आम्ही त्यांना फायदा करून देऊ शकतो. आणि ही नागपूर बेसच कंपनी आहे. तर साधारणतः जी कंपनी आपण पुण्याला स्थापन केलेली आहे त्याचा उद्देश असा आहे, ही जी टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे हे इंडस्ट्रीला द्यायची, त्याच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन होईल, त्याच्या माध्यमातून उद्योग आणि नोकऱ्या, ज्याला आपण जॉब क्रिएशन, फार्मसी क्षेत्रामध्ये जॉब क्रिएट होऊ शकतो. आणि तसा होऊन राहिला. साधारणतः पुणे, मुंबई अशा ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आमच्याकडून हे ओमेगा 3 ऑइल घेऊन जातात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भिवापूरला जो गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह आहे त्यांच्याकडं बियाणं निर्मिती होते, त्यांच्याकडे जवसाचं उत्पादन होतं. ते होणारं उत्पादन आम्ही खरेदी करतो बाजारभावापेक्षा 5 ते 10% जास्त देऊन. त्याच जवसाचं मूल्यवर्धन आम्ही पुण्याला करतो. आता हा झाला दुसरा ओमेगा 3 कॅप्सूल बदल. नेक्स्ट ओमेगा 3. आता ही कॅप्सूल काही लहान मुलं खाऊ शकत नाही. 10 वर्षाच्या आतले मुलं मोठ्या कॅप्सूल खाऊ शकत नाही. मग त्या मुलांना जर ओमेगा पाहिजे असेल तर ह्या इमल्शन फॉर्ममध्ये तयार करता येतो. आणि हे इमल्शनचा उपयोग सगळीकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही हल्दीरामकडे जर गेले, डायबिटीस ज्या लोकांना आहे त्या लोकांसाठी वेगळी मिठाई आहे बा, तर त्या ठिकाणी त्या मिठाईमध्ये हे ओमेगा 3 ॲड करता येतं. आणि लहान मुलांना याच्यामधून रोज समजा 4 ते 5 मिलीग्रॅम छोटा चमचा, जसं मध आपण देतो ना तसं जर दिलं तर लहान मुलांचा मेंदू डेव्हलप होण्यासाठी फार फायदा होतो. बरेच मुलं लहानपणी हायपर ॲक्टिव्ह असतात कारण त्यांना तो ओमेगा नसतो, खाल्लेला नसतो त्यांच्या आईनी किंवा त्यांनी. तर ओमेगा 3चं मुख्य फंक्शन काय आहे? ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. आईच्या पोटात लहान मूल असल्यापासून त्याचा ब्रेन डेव्हलप होत असतो. आईनी समजा ओमेगाच्या कॅप्सूल खाल्ल्या तर त्या बाळाचा ब्रेन डेव्हलप व्हायला तो फायदा होतो. आणि पहिले 1000 दिवस ब्रेन डेव्हलप होत असतो, म्हणून त्याचा फार उपयोग आहे. हे इमल्शन त्यासाठी कामाला येतं. तर नागपूरची जी गो फ्लॅक्सो आहे ती हे 2 प्रोडक्ट मार्केटिंग करते या 3 ठिकाणी. नेक्स्ट एक मिनिट जरा बॅग घ्या, परत थोडं बॅग घ्या. नाही बॅग. हां, ते कोपऱ्याला लिहिले बघा, ऑलवेल इमल्शन. हे प्लेन इमल्शन आहे आणि ते विथ मल्टीव्हिटॅमिन आहे. तुम्ही मार्केटमध्ये कदाचित अनुभवलं असेल, एका अमेरिकन कंपनीचं ब्रेन वाईज सिरप आहे. ते ब्रेन वाईज मेंदूसाठी. ते याच्यामध्ये फरक असा आहे, त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन टाकलेले आहेत. आता तुम्हाला सांगतो कमर्शियली फायदा कसा होतो याचा. हे जे बल्कमध्ये इमल्शन बनतं त्याचा रेट आम्ही साधारणतः 1500 रुपये किलोनी विकतो. 1500 रुपये किलोनी दिल्यानंतर याच्यामध्ये 1 किलोमध्ये 10 बॉटल बनतात आणि एका बॉटलची किंमत साधारणतः 900 रुपये आहे. तर एका किलोचे 1500 रुपयाचे व्हॅल्यू ॲडिशन किती झालं बघा, साधारणतः 10,000 रुपये झालं. तर मूल्यवर्धन हे अशा तऱ्हेनं होणं गरजेचं आहे. याच्यात पोटेन्शियल आहे, जगामध्ये होऊन राहिलं, मग आपल्या देशात का नाही. तर हे एक संशोधन झालेलं आहे. नेक्स्ट, आता जो केक राहतो बघा, केक, हे केकचं करायचं काय. मी तुम्हाला सांगितलं केकमध्ये तेल काढत असताना 8 ते 10% आम्ही त्यात तेल राहू देतो, सर्व एक्स्ट्रॅक्ट करत नाही.
तो जो केक निघतो त्या केकमध्ये काही गोष्टी ॲड केल्या जातात, कारण त्याचं पेटंट असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छित नाही. काही गोष्टी ॲड केल्या जातात आणि ते केल्यानंतर तो जो फीड तयार होतं त्याचं नाव आहे एनरिच फीड मिक्सचर. ज्यांच्याकडे विदर्भामध्ये पोल्ट्री आहे, मगाशी तुम्ही मला भेटले होते, ज्यांना पोल्ट्री उद्योगाशी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्या लोकांना हे ओमेगा 3 फीड त्याने विकत घ्यायचं. साधारणतः 100 रुपये किलो आहे आणि रेग्युलर पोल्ट्री फीडमध्ये फक्त 5% ॲड करायचं आहे. प्रत्येक कोंबडीला साधारणतः रोजचं 100 ग्रॅम फीड लागतं, तर 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम ॲड करायचा आहे. म्हणजे तो इनपुट कॉस्ट इतकं जास्त नाही आहे. आणि समजा आजपासून तुम्ही फीड सुरू केलं कोंबडीला, तर 21व्या दिवशी जे अंडे त्याच्यामध्ये कमीत कमी 250 मिलीग्रॅम ओमेगा तो 400 मिलीग्रामपर्यंत येऊ शकतो. तर पुण्याला अशा 2-3 ठिकाणी पोल्ट्री फार्मवर ते लोक घेऊन जातात आणि पुण्याला रिलायन्स स्मार्ट असो किंवा डी मार्ट असो, साधारणतः 10,000 अंडे रोज विकले जातात. कोईमतूरला सुगुणा पोल्ट्री साधारणतः महिन्याला 6 टन ह्याचा फीड घेऊन जाते. तर जे यंग आता ग्रॅज्युएट आहेत, ज्यांना नोकरीच्या शोधात आहेत, पोल्ट्री फार्मशी कॉन्टॅक्ट करून ते हा बिझनेस सुरू करू शकतात. आणि नॉर्मल अंड्याच्या कॉस्टपेक्षा त्याची कॉस्ट डबल राहते. नॉर्मल अंडं 6 रुपये असेल तर हे 12 रुपयाने विकलं जातं. नेक्स्ट, हे चॉकलेट लहान मुलांसाठी हा एक चांगला, मुलं चॉकलेट खातात, ते ओमेगा 3 चॉकलेट आपण बनवू शकतो आणि हे मार्केटमध्ये पुण्याला अवेलेबल आहेत. नेक्स्ट, आणि हा जवसाचा धागा, याच्यावर मोठं काम अपेक्षित आहे. भारतामध्ये होत नाही, परंतु साधारणतः 5 ते 10,000 कोटीचा हा फायबर आपण इम्पोर्ट करतो. जिथं तुमचे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, अशा शेतकऱ्यांच्या समूहामध्ये, गटमध्ये जवसाचं उत्पादन करून ते फायबर काढून, फायबर असं कोणी असेल तर त्यांना आपण मदत करू. कारण सुरतमध्ये 2-3 कंपन्यांना महिन्याला 20 टन फायबरची गरज आहे. तर अशा तऱ्हेनं हे जवसाचं मूल्यवर्धन करणारं भारतातलं एकमेव सेंटर नागपूरनंतर पुण्याला आहे. फक्त मूल्यवर्धन. आणि याचा फायदा नेक्स्ट, मॅडमने तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी थोडक्यात सांगतो. ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल, रोज 2 कॅप्सूल उत्तम. नेक्स्ट, ब्लड शुगर कंट्रोल करते. थर्ड, कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड. तुम्ही म्हणाले हे असंच लिहिलेलं आहे, असं नाही. हे एव्हिडन्स बेस्ड रिसर्च आहे. साधारणतः 18% ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल एका महिन्यात कमी होतं. ज्या लोकांना ओबेसिटी आहे, अर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, चालायला सांधेदुखी आहे, त्यांना हा फायदा होतो. दुसरं, इम्युनिटी. तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये जगामध्ये खूप पेपर पब्लिश झाले. ओमेगा 3 हेल्प्स इन कंट्रोलिंग कोविड. तो कसं करतो? ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे त्यांच्यामध्ये कुठला कायनेटिक, मला शब्द आठवत नाही, म्हणजे सडन राईज इन दी क्वांटम ऑफ व्हायरस तो होत नाही. त्याच्यानंतर डोळ्यांसाठी ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांना एक्सपेक्टेडली रेटिनोपॅथी होते. त्यासाठी ओमेगाची गरज आहे.
तुम्ही ओमेगा खाल्ल्यानंतर 55% ओमेगाची गरज रेटिनला असते. जर तुम्ही नाही खाल्लं तर रेटिनोपॅथी होते. डॉक्टरसुद्धा तुम्हाला रेकमेंड करत नाही. माझ्याकडे असे उदाहरणं आहेत की ज्यांना डायबिटीस 25 वर्षापासून आहे आणि ज्यांनी ओमेगा खाल्लेलं नाही त्यांना रेटिनोपॅथी झालेली आहे. पण ज्यांनी ओमेगा 3 खाल्लं, आता माझेच रिलेटिव्ह आहेत, त्यांना रेटिनोपॅथी बिलकुल नाही. 6/6 विजन आहे. त्याच्यानंतर मेंटल डिसऑर्डर बघा, सुसाईड टेंडन्सी निर्माण होते. फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, सोशल प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच माणसांना स्ट्रेस येतो, टेन्शन येतं. आणि होतं काय याच्यामध्ये, ब्रेनमध्ये होणारं सिरोटोनिन आणि डोपामाइनचं प्रोडक्शन कमी होतं. तर ओमेगा 3 घेतल्यानंतर याचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता माता आणि बालसंगोप ह्याच्यामध्ये असं आहे बघा, पुण्याच्या भारती मेडिकल कॉलेजमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी मदर अँड चाइल्डसाठी 10 कोटीचा प्रोजेक्ट दिला. त्याचं कन्क्लुजन तुम्हाला सांगतो. प्रेग्नन्सीमध्ये आईनी ओमेगा 3 खाणं गरजेचं आहे. ते नाही खाल्लं तर काय होतं, 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी होते. बाळाची ग्रोथ होत नाही, नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, ब्लड प्रेशर वाढणं किंवा सडन राईज इन द शुगर असे प्रकार होतात. त्याच्यासाठी अजून काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ओमेगा फार महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, ज्यांना सोरोसिस आहे, एक्झिमा आहे किंवा 40-50 वर्षाच्या काळामध्येच या सगळ्या झुऱ्या होऊन जातात, चेहऱ्यावर असे सुरकुत्या यायला लागतात. बरेचसे लोक कॉस्मेटिक्स खूप वापरतात. सगळ्या कॉस्मेटिक्समध्ये तुम्हाला लिन्सीड ऑइल दिसेल, म्हणून हे स्किनसाठी अतिशय चांगला आहे. सेन्सिटिव्ह विषय, अर्ली केसमध्ये लोकांचे केस गळायला लागतात, त्याच्यासाठी फार चांगला आहे. तर हे एवढं मूल्यवर्धन जर देशामध्ये पूर्ण झालं, अहो ह्या पिकापासून किती 100% मूल्यवर्धन होऊ शकतं. आर्थिक फायदा होऊ शकतो शेतकऱ्याचा, समाजाचं हेल्थ सुधारू शकतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करायची गरज नाही. म्हणून जवसाचं मूल्यवर्धन गरजेचं आहे. ते पुण्यामध्ये भारती विद्यापीठच्या मेडिकल कॉलेज सेंटरमध्ये होतं. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे आहेत याच्यानंतर केव्हाही त्यांना ईमेल आणि फोन नंबर द्या. तुम्ही संपर्क माझ्याशी करू शकता, मॅडमशी करू शकता. मला वाटते यांना कन्क्लूड करायचं आहे, तेव्हा एवढे शब्द सांगून मी हे कन्क्लूड करतो. खूप धन्यवाद घोरपडे सर. आपण खूपच उत्कृष्ट माहिती दिली. व्हॅल्यू ॲडिशन्स, जवसाच्या व्हॅल्यू ॲडिशन आणि फोर्टिफिकेशनमुळे किती वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण रोजच्या दैनंदिन जीवनात आपण यूज करू शकतो. आणि असे आम्ही स्वतः एक वेटरनरियन आहोत सर, आणि तुम्ही जे सांगितलं की एक व्हॅल्यू ॲडेड एग पण कसा तयार करू शकतो, व्हॅल्यू ॲडेड चिकन कसं तयार करू शकतो, आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा किती उपयोगी आहे हे आपण या व्हॅल्यू ॲडेड जवसाबद्दल सांगितलं. सर खूप खूप धन्यवाद आपले.